शेतकरी भावा बहिणीनो, आता आम्ही सर्वजण 21 शुगर सायखेडा या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या संघटना सगळे मिळून या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन दिलेलं आहे। या ठिय्या आंदोलनाची मुख्य मागणी संबंध मराठवाड्याला आणि महाराष्ट्राला आता ज्ञात झालेली आहे। मागणी करतोय आम्ही मागच्या 1.5 महिन्यापासून ऊस उत्पादक युवक शेतकरी संघर्ष समिती माजलगाव या ठिकाणाहून बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अगदी या मागणीला घेऊन मागच्या 1.5 महिन्यापासून आंदोलन चालू आहे। मूळ मागणी आम्ही एकच करतोय की ऊसाचा FRP प्रमाणे पहिली उचल आम्हाला किमान 3,000 मिळावी आणि आम्हाला फायनल उचल 4,000 रुपये प्रति टन आम्हाला मिळावं। या मागणीला घेऊन आम्ही बीड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये लढतोय। कारखाने बंद झालेली आहेत, ही काही अभिमानाची गोष्ट नाही आहे, परंतु कारखानदार ज्या पद्धतीने या मागणीला विरोध करतोय यामुळे ही बाब आपल्याला सांगा वाटते आहे। परंतु याच्यामधून एक गोष्ट नक्की आम्हाला अभिमानाने सांगा वाटते आहे की या मागणीला घेऊन शेतकरी, ऊसतोड मजूर, वाहन मालक यांच्या एकजुटीमधून बीड जिल्ह्यामधल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ही लढाई आपल्या टप्प्यामध्ये विजयाची आणलेली आहे। 2400 पासून झालेली सुरुवात आज 2800 बिल अदा करण्यापर्यंत झालेली आहे। ज्या कारखानदारांनी 2400 ते 2500 मध्ये गुंडाळायचा निर्णय घेतला होता ते कारखानदार आज बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2800 रुपये प्रति टनाचा पहिला हप्ता त्यांनी आज अदा केलेला आहे। त्याचबरोबर परभणी जिल्ह्यातल्या रेणुका शुगरनं सुद्धा या शेतकऱ्याच्या एकजुटीच्या समोर येऊन 2962 चा पहिला हप्ता काल अदा केलेला आहे। ही चळवळ आता आज 21 शुगर वरती आलेली आहे, ज्या 21 शुगरनी शेतकऱ्यांची अमानुषपणे लूट चालवलेली आहे। शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला, सन्मानाला ठेस पोहोचण्याचं काम मागच्या काही वर्षापासून हा कारखाना करतोय आणि म्हणून केवळ 3,000ची तर मागणी आम्ही घेणार आहे, परंतु जी वर्तणूक हे कारखाना शेतकऱ्यांबरोबर बेजबाबदारीनं करतोय याच्या विरोधात सुद्धा या ठिकाणचा शेतकरी स्वाभिमानाची लढाई आज या ठिकाणच्या शेतकरी बापाची तरुण पोरं लढतायत। आणि म्हणून ज्या पद्धतीनं बीडच्या कारखानदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी वटणीवर आणून आज जवळपास विजयाच्या निश्चित गेलेल्या मागणी केल्याच्या रकमेपर्यंतची अनाउन्समेंट लवकरच काही कारखाने करतील आणि उद्याच्या मीटिंग मधून सुद्धा होईल, ही अपेक्षा हे शेतकरी आंदोलन आणि ऊस उत्पादक शेतकरी करतायत। परंतु एवढ्यावर आपल्याला परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना थांबून चालणार नाहीये। हे आंदोलन तोपर्यंत चालणार आहे जोपर्यंत हे कारखानदार आपल्या मागणीला प्रतिसाद देत नाहीत। ही लढाई ही आंदोलनाची कायमपणे चालणार आहे। उद्या जर याच्यावर योग्य निर्णय घेतला नाही तर या मालकांच्या घरावर सुद्धा लातूर या ठिकाणी जाऊन या ठिकाणचे शेतकरी उपोषण आणि आंदोलन करतील, असा इशारा यामधून आम्ही देत आहोत।